हॅलो स्टुडंट्स, या व्हिडिओमध्ये मी MHCET रिलेटेड सिम्पल पेंड्युलम हा जो टॉपिक आहे फिजिक्समधला त्यातले काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स डिस्कस करणार आहे. मित्रांनो, तुम्हाला स्क्रीनवर सिम्पल पेंड्युलम रिलेटेड काही मल्टिपल चॉईस क्वेश्चन दिसतील. पहिले आपण समजून घेऊया. द पिरियड ऑफ ऑसिलेशन ऑफ सिम्पल पेंड्युलम इज गिवन बाय T इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ L अपॉन G. T म्हणजे time period of a simple pendulum. Time required for one oscillation depends upon length of a pendulum and the acceleration due to gravity at that point. आता आपण काही प्रीवियस इयर मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघूया. आता इथे बघा काय दिलंय. अ क्लॉक पेंड्युलम हॅव्हिंग कोएफिशियंट ऑफ लिनियर एक्सपेन्शन अल्फा 9 into 10⁻⁷ per degree Celsius has a period of 0.5 seconds at 20 degrees Celsius. If the clock is used in a climate where the temperature is 30 degrees Celsius, how much time does the clock lose in each oscillation? You have to assume G is constant. Options are A 2.5 into 10⁻⁷ second, B 5 into 10⁻⁷ second, C 1.125 into 10⁻⁶ second आणि D 2.25 into 10⁻⁶ second. The answer is D 2.25 into 10⁻⁶ second. आता हे कसं काढायचं तर T is equal to 2π अंडर रूट ऑफ L by G. आपल्याला एरर काढायचा आहे म्हणजे डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. सो डेल्टा टी अपॉन टी इज इक्वल टू डेल्टा एल अपॉन एल असं होणार आणि मग चेंजेस करून आपल्याला मिळेल डेल्टा टी इज इक्वल टू हाफ टी मल्टिप्लाइड बाय अल्फा डेल्टा थीटा म्हणजे चेंज इन द टेम्परेचर. अल्फा म्हणजे कोएफिशियंट ऑफ एक्सपेन्शन ओव्हर हिअर आणि टी इज अ ओरिजिनल टाइम पिरियड. आपण सबस्टिट्यूट केलं हाफ इंटू 0.5 इंटू 9 इंटू 10⁻⁷ मल्टिप्लाइड बाय डिफरन्स इज 30-20 दॅट इज 10 डिग्री आणि मग हे कॅल्क्युलेशन येतं 2.25 इंटू 10⁻⁶ सेकंद आणि म्हणून आन्सर इज डी. आता सेकंड क्वेश्चन बघा बरं. याच्यामध्ये काय आहे. द रेशिओ ऑफ फ्रिक्वेन्सीज ऑफ ऑसिलेशन ऑफ टू सिम्पल पेंड्युलम इज 3/3:4. Then their lengths are in the ratio. See, options are A 9:16, B 16:9, C √3:4, D √4:3. Answer is B 16:9. आपल्याला एकच फॉर्म्युला माहिती आहे. T is equal to 2π अंडर रूट ऑफ L by G. या टीचा रेसिप्रोकल म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणून फ्रिक्वेन्सी ऑफ अ सिम्पल पेंड्युलम एन इज प्रपोर्शनल टू 1/√L. आता दोन्ही बाजूला स्क्वेअर केला तर n² L विल बिकम कॉन्स्टंट ओव्हर हिअर म्हणून आपण लिहू शकतो L1/L2 इज इक्वल टू n2² n1². मग त्या फ्रिक्वेन्सी सबस्टिट्यूट करायच्या 4² 3² म्हणून आन्सर इज 16/9. तर अशा प्रकारे सिम्पल क्वेश्चन बऱ्याच वेळेला आपल्याला विचारले जातात. आता हा जो क्वेश्चन आहे हा जरा खूप वेगळा आहे, टफ आहे थोडासा, तर नीट लक्ष देऊन बघूया. द बॉब ऑफ सिम्पल पेंड्युलम परफॉर्म SHM इन अ एअर विथ अ टाइम पिरियड कॅपिटल T अँड इन अ वॉटर विथ अ पिरियड T1. So relationship between T and T1 is you have to neglect the friction due to the water. Density of the bob is given to us as 9/8 into 10⁻³ kilogram per meter cube and density of water is 1000 kilogram per meter cube. Options are A T1 is equal to T, B T1 is equal to 3T, C T1 is equal to 4T, D T1 is equal to 2T. Answer B T1 is equal to 3T. आता याचा टाइम पिरियड ऑफ अ सिम्पल पेंड्युलम इनसाइड वॉटर T इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ L डिवायडेड बाय G च्या ऐवजी इकडे होणार G इफेक्टिव्ह, कारण वेन द बॉब इज इमर्स इनसाइड द वॉटर देअर इज गोइंग टू बी रिडक्शन इन द G. आता ते कसं ते बघा. G इफेक्टिव्ह इज अ इफेक्टिव्ह ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इन द वॉटर. मग G इफेक्टिव्हचा फॉर्म्युला आहे G इंटू सिग्मा मायनस रो
divided by sigma, where sigma is a density of material of the bob and rho is a density of water. आता इथे आपण फक्त सबस्टिट्यूशन करणार. इज इक्वल टू जी इंटू सिग्मा दिला होता 9/8 इंटू 10⁻³ मायनस रो म्हणजे डेन्सिटी ऑफ वॉटर इज 1000 विच इज रिटर्न एज 10⁻³ कंप्लीट डिवायडेड बाय 9/8 इंटू 10⁻³. आता न्यूमरेटरमधनं आपण 10⁻³ कॉमन घेणार. सो दिस विल बिकम 9/8 मायनस 1 डिवायडेड बाय 9/8. आता दोन्हीकडे 10⁻³ विल गेट कॅन्सल, म्हणून जी इंटू 9/8 मायनस 1 डिवायडेड बाय 9/8. मग आता हे झालं जी इंटू 1/8 आणि हा 9/8चा रेसिप्रोकल होणार 8/9, 8 विल गेट कॅन्सल. सो दिस विल बिकम जी डिवायडेड बाय 9. म्हणजे इफेक्टिव्ह ग्रॅव्हिटी काय झाली, जी डिवायडेड बाय 9. मग T1 मध्ये आपण सबस्टिट्यूशन केलं. सो T1 इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ L डिवायडेड बाय G बाय 9. तर दिस विल बिकम मल्टिप्लाइड बाय 9. मग 2π अंडर रूट ऑफ L बाय G म्हणजे ओरिजिनल टाइम पिरियड T आणि स्क्वेअर रूट ऑफ 9 इज 3, म्हणून T1 इज इक्वल टू 3T आणि म्हणून याचा आन्सर झालं B. T1 इज इक्वल टू 3T. आता पुढचा क्वेश्चन बघूया बरं. A simple pendulum has a time period T in air and its time period when it is completely immersed in a liquid of density 1/8 of density of material of a bob is. आता बघा हा क्वेश्चन आधीच्या सारखाच आहे. वॉटरच्या ऐवजी आणि लिक्विड म्हटलेलं आहे आणि दोन डेन्सिटीमधलं रिलेशन दिलेलं आहे. आता ऑप्शन्स आर ए √7/8T, B √5/8T, C √8/5T आणि D √8/7T. सो आन्सर इज D √8/7 टाइम्स T. आता हे कसं आलं, परत सेम फॉर्म्युला. टाइम पिरियड ऑफ अ पेंड्युलम इनसाइड अ लिक्विड T इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ L अपॉन G इफेक्टिव्ह. आता जी इफेक्टिव्ह हा वॉटर माझ्याकडनं चुकून लिहिला गेला आहे, ॲक्च्युली लिक्विड पाहिजे इथे. सो जी इफेक्टिव्ह इज इक्वल टू जी इंटू द ब्रॅकेट सिग्मा मायनस रो डिवायडेड बाय सिग्मा इंटू सिग्मा डेन्सिटी ऑफ अ बॉब रो. नाव इट विल बिकम डेन्सिटी ऑफ लिक्विड, वॉटरच्या ऐवजी लिक्विड. मग जी इफेक्टिव्ह विल बिकम जी इंटू द ब्रॅकेट सिग्मा मायनस सिग्मा डिवायडेड बाय 8. कारण त्याने आपल्याला दिलं आहे ना रो इज 1/8 ऑफ सिग्मा म्हटले, तो म्हणून असं आपण सबस्टिट्यूशन केलं. मग आता यातनं सिग्मा कॉमन घेतला तर आपल्याला मिळेल जी इंटू द ब्रॅकेट 1 - 1/8 डिवायडेड बाय सिग्मा मल्टिप्लाइड बाय सिग्मा. सिग्मा सिग्मा विल गेट कॅन्सल. सो दिस विल बिकम 8 - 1 डिवायडेड बाय 8 म्हणजे 7/8 टाइम्स जी. आता ते आपण परत T1 मध्ये सबस्टिट्यूट केलं. सो T1 इज इक्वल टू 2π अंडर रूट ऑफ L डिवायडेड बाय 7/8G. याचा रेसिप्रोकल. सो 2π अंडर रूट ऑफ 8/7 इंटू L/G. 2π अंडर रूट ऑफ L/G म्हणजे T, म्हणजे T1 विल बिकम √8/7 टाइम्स T ओव्हर हिअर. आता फिफ्थ वन बघा बरं. इन अ स्टेशनरी लिफ्ट time period of simple pendulum is T. The lift starts accelerating downward with acceleration g/4. The time period of the pendulum will be. Options are A √3/2 times T, B 2 divided by √3 into T, C 3/4 into T, D 4/3 into T. Answer B is 2 divided by √3 times T. Time period of a simple pendulum inside stationary lift T is equal to 2π under root of L/G. Since a lift is moving downwards with acceleration g/4, G effective will become G minus g/4. So this will be 3g/4. So new time period will be T1 is equal to 2π under root of L divided by 3g/4, which is equal to 2π under root of 4L by 3g, which is equal to 2π under root of L/G.
तर याचा स्क्वेअर रूट घेतला तर 4चा रूट विल बी 2 आणि 3 विल बी √3 म्हणून t1 इज इक्वल टू 2 डिवायडेड बाय √3 इंटू टी. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ मी बनवला आहे त्याच्या पाठीमागचा पर्पज हा एवढाच आहे की किती सिम्पल किंवा किती टफ प्रॉब्लेम आपल्याला विचारले जातात याची तुम्हाला आयडिया मिळायला पाहिजे. तर यामध्ये आपण बघितलं असेल की सिम्पल पेंड्युलमवरचे टाईम पिरियडशी रिलेटेड क्वेश्चन्स कशा प्रकारे आधीच्या CETमध्ये आलेले आहेत. तर अशा टाईपचे प्रश्न थोडेफार फरकाने आपल्याला सुद्धा विचारले जाऊ शकतात. So thanks for watching the video and please do not forget to share and subscribe our channel for more such videos.